अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील माझ्यासोबत आहेत आणि त्यांना देखील नोकरशाहीचा एक वेगळा अनुभव आला होता. नेमका बीडमध्ये काय अनुभव आला आपण त्यांनाच विचारू. काय अनुभव आला, इथं उपकेंद्र होणार आहे, विभाग उपकेंद्र, काय काय अडचणी आल्या? बीडमध्ये म्हणा किंवा मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला महामंडळाच्या योजनेअंतर्गत लाभ मिळत नाही ही तक्रार भरपूर आहे. मी प्रत्यक्षात बँकेकडे मिटिंग घेतली, कलेक्टरांना भेटलो. आमचं मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगरला आहे आणि या बीड जिल्ह्यातल्या किंवा मराठवाड्यातल्या लोकांना त्यांचे दैनंदिन प्रकरणं महामंडळाची ते मार्गीस लावण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला जाणं हे फार लांब होतं. वारंवार लाभार्थी आम्हाला सांगत होते की साहेब बीडमध्ये कार्यालय वाढवा, बीडमध्ये कार्यालय घ्या. आणि मीही खूप मराठवाड्यामध्ये फिरलो आहे आणि मलाही कुठंतरी जाणवत होतं की एखादं कार्यालय असलं तर ह्या गरिबांचे मराठा समाजाचे प्रश्न मार्गीस लागतील. प्रशासनाला गेले 4 महिन्यापासून म्हणजे महामंडळाच्या MDंना संचालकांना मी कळवलं की आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये उपकेंद्र पाहिजे. यांनी कलेक्टरला पत्र लिहिलं, कलेक्टरनी सांगितलं जागा अवेलेबल नाही. PWDला पत्र लिहिलं कलेक्टरनी, PWDने सांगितलं जागा अवेलेबल नाही. आता ते भाड्या तत्त्वावर घेत असतानाही महामंडळाच्या प्रशासकीय लेवलवरती जाणीवपूर्वक दिरंगाई केलं जातं. ही खंत मी वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे, पण अजूनही त्याला न्याय मिळत नाही. मग आम्हीच मराठा चळवळीतली 15-20 जण एकत्र आलो आणि आम्ही ठरवलं की अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या माध्यमातून जे आमचे पिंगळे म्हणून इकडचे मालक आहेत त्यांना ती जागा भाड्यानं घेणं, तिथं उपकेंद्र काढणं आणि ज्या वेळेला प्रशासन किंवा सरकारला वाटेल की बाबा इथं कार्यालय झालं पाहिजे त्यावेळेला मग करार करतील आणि पैसे देईल. तोपर्यंत आम्ही आमच्या पदरचे पैसे देऊन महामंडळाचं उपकेंद्राचं कार्यालय सुरू करतो. मात्र व्याज परतावा देत असताना सुद्धा खूप वेळेस अडचणी येतात. यावेळेस देखील 3-4 महिन्यापासूनचा व्याज परतावा मिळालेला नाही. मग हे नेमकं अडचण कुठं येते? का सरकारकडे पैसा नाही, लाडक्या बहिणीमुळं काही अडचण येते? नेमकं कारण काय? सरकार वेळेवेळी ज्या वेळेला आम्हाला पैशाची गरज आहे त्यावेळेला आम्ही मागणी करतो. एखाद वेळेस सरकारकडनं आठवड्यामध्ये कधीतरी दिरंगाई होते, परंतु सरकार किंवा आमचा जो अर्थ विभाग आहे, प्लॅनिंग आहे, हे पैसे वेळेवर देतो. व्याज परतावा देण्याचा अधिकार हा महामंडळाच्या प्रशासकीय कार्यालयातले आणि MDंना आहे, जो त्यांच्याकडनं दिरंगाई होतो. MDंकडे खूप जबाबदाऱ्या आहेत, प्रशासना लेवलवरती वेळ दिला पाहिजे. महामंडळाच्या लाभार्थ्यांनी व्याज परतावा मागितला तो कमीत कमी 4 ते 5 दिवसात त्याला दिलाच पाहिजे. आमच्याकडं 2-2, 3-3 महिने लागतात आणि वारंवार सांगितल्यानंतरही जे आमचे कार्यालयातले अधिकारी वर्ग आहे ते दुर्लक्ष करतात. खंत वाटते. कधीतरी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये हा सगळा लोकाजेका आम्ही त्या ठिकाणी मांडून ज्या अधिकाऱ्यांना काम करायचं नसेल त्याला नारळ द्या, चांगला अधिकारी नेमा. मराठा समाजाला या योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे. वेळेवर व्याज परतावा मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच आता काहीतरी नियोजन करावं. नकारात्मक मानसिकता असलेले अधिकारी यामुळे कुठेतरी नुकसान होतं आहे. ज्या तरुणांना लाभ मिळायचा तो लाभ मिळत. खरी गोष्ट आहे की शासनामध्ये सरकारी योजनेमध्ये काही ना काहीतरी फुल ना फुलाची पाकळी अधिकाऱ्यांना मिळते आणि आमच्या महामंडळामध्ये काहीच मिळत नाही. त्यामुळे हे दिरंगाई असेल. पण मला विश्वास आहे की मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यानंतर अधिकारी तरी बदलले जातील किंवा अधिकाऱ्यांना योग्य सूचना जातील आणि भविष्यामध्ये त्यांचं प्रमोशनही या योजनेअंतर्गत व्यवस्थितपणे होईल असं मला वाटतं. महामंडळाकडे पैसे असतानाही पैसे बँकेमध्ये ठेवण्यात त्यांना काही रस असतो का? मला असं वाटतं की जाणीवपूर्वक हे पैसे बँकेमध्ये पार्क करायचे म्हणजे ठेवायचे, जेणेकरून कुणाच्या तरी वेस्टेज इंटरेस्ट काहीतरी आहे. कारण जर तुमच्या खात्यात पैसे आहेत तर तुम्ही 24 तासामध्ये काय व्याज परतावा देऊ शकत नाही? काय अडचण आहे? म्हणजे एखाद्या लाभार्थ्याला 15-20, 2 महिने, 3 महिने थांबवायचं काय कारण आहे? पैसा आहे तुमच्या खात्यावरती. हां, पैसा नसेल तर मी स्वतःच लाभार्थ्यांना सांगतो, बाबा रे सरकारकडनं पैसे याला आठवडा लागतील, जरा थांब. पण पैसा असून देखील पण दिलं जात नाही. याच्यामुळे अधिकाऱ्यांनी चुकीची कामं करत आहेत. हे आता कुठेतरी शोधण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या यंत्रणेने करावं. तक्रार केली तुम्ही या संदर्भात? मी वारंवार मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि आमच्या खात्याचे मंत्री अजितदादा पवार मुख्यमंत्री म्हटलं, साहेब एकदा काहीतरी बैठक लावा. एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून महामंडळाची आढावा बैठक झालेली नाही. आम्ही चांगलं काम करतोय तर आम्हाला शाबासकी नसेल द्यायचं द्या, पण ह्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याची गरज आहे. परंतु गांभीर्याने सरकार घेत नाही. परंतु आता आम्हीच त्या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे. सरकार म्हणून त्यांना पत्र दिले. दादासाहेब, अजितदादा पवारसाहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब लवकर मिटिंग घेतील अशी मला अपेक्षा आहे.
आपण पाहतोय अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या संदर्भात जे अधिकारी आहेत नकारात्मक ज्यांची भूमिका आहे त्या अधिकाऱ्यांना नारळ द्या आणि नवीन अधिकारी आणून पुन्हा लाभार्थींना लाभ देण्याच्या अनुषंगाने सरकारने प्रयत्न करावा अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.